तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तकं आपलं आयुष्य कसं बदलू शकतात? प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक नवं जग, एक नवं ज्ञान, एक नवा विचार. याच जगाची, याच ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज. आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर. हा व्हिडिओ ऐकताना तुमच्या मनात जे काही विचार उमटतील, जे काही जाणवेल, ते कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा. कारण तुमचं मत फक्त तुमच्यासाठी नाही, ते इथे वाचणाऱ्या कुणा दुसऱ्यालाही प्रेरणा देऊ शकतं. आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या मित्राला, घरच्याला किंवा ओळखीच्या व्यक्तीला उपयोगी ठरू शकतो, तर तो नक्की शेअर करा. कदाचित तुमच्यामुळे कुणाचा तरी विचार बदलू शकतो, कुणाचं मन थोडंसं हलकं होऊ शकतं. आज आपण ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ते फक्त सवयींबद्दल नाही, ते आहे आयुष्याकडे पाहण्याच्या पद्धतीबद्दल. द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल हे पुस्तक स्टीवन आर कवी यांनी लिहिलेलं आहे. हे पुस्तक आपल्याला सांगतं, यश मिळवणं आणि आयुष्य व्यवस्थित जगणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. खूप लोक सक्सेसफुल दिसतात पण आतून शांत नसतात, आणि काही लोक शांत असतात पण डायरेक्शन नसतं. हे पुस्तक या दोन्ही गोष्टी एकत्र आणायला शिकवतं, क्लॅरिटी आणि डिसिप्लिन. हे पुस्तक क्विक मोटिवेशन देत नाही, ते स्लो, डीप आणि परमनंट बदल कसा करायचा हे शिकवतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पुस्तक सांगतं, तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर आधी तुम्हाला स्वतःला बदलावं लागेल. बदल बाहेर नाही, आतून सुरू होतो. आपण अनेकदा आयुष्य बदलायचा प्रयत्न करतो, नवीन सवयी लावतो, नवीन गोल्स ठरवतो, नवीन प्लॅनिंग करतो. काही दिवस सगळं छान चालतं, पण नंतर हळूहळू सगळं परत जुन्यासारखं होतं. आणि मग आपण विचार करतो, मी इतका प्रयत्न करूनही बदल का होत नाही, बदल का टिकत नाही? कारण आपण बदलतो फक्त बाहेरचं. आपण ॲक्शन बदलतो पण बिलीफ तसाच ठेवतो. आपण बिहेवियर बदलतो पण बिलीफ तसाच ठेवतो, आणि म्हणूनच तो बदल टिकत नाही. स्टीवन कवी इथे खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो. खरा बदल आतून सुरू होतो. पर्सनॅलिटी वर्सेस कॅरेक्टर. आजच्या जगात आपण जास्त फोकस करतो कसं बोलायचं, कसं दिसायचं, कसं इम्प्रेस करायचं, ही आहे पर्सनॅलिटी. पण कवी म्हणतो, पर्सनॅलिटीपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे कॅरेक्टर. कॅरेक्टर म्हणजे तुमची मूल्य, तुमचे निर्णय, तुमचं खरं रूप. लोक नसताना तुम्ही कसे आहात ते. क्विक फिक्स वर्सेस रिअल ग्रोथ. आपल्याला जलद बदल हवा असतो, मोटिवेशन, शॉर्टकट्स, इन्स्टंट रिझल्ट्स. पण हे सगळं टेम्पररी असतं. रिअल ग्रोथ स्लो असतो, तो दिसायला वेळ लागतो पण तो टिकतो. जसं झाड बाहेर वाढायच्या आधी मुळं खोल जातात, तसंच आपल्यालाही आधी आतून बदलायला लागतं. इनसाइड आउट अप्रोच. कवी सांगतो की आपण समजतो की बाहेरचं बदललं की आयुष्य बदलतं, पण खरं उलटं आहे. आपण बदललो की बाहेरचं बदलायला लागतं. तुमचं माइंडसेट बदललं की डिसिजन बदलतो, डिसिजन बदलला की ॲक्शन बदलतो, ॲक्शन बदलला की रिझल्ट बदलतो. डिपेंडन्स, इंडिपेंडन्स, इंटरडिपेंडन्स. माणसाचा प्रवास 3 टप्प्यांतून जातो. डिपेंडन्स, जिथे आपण इतरांवर अवलंबून असतो, कोणीतरी करेल, परिस्थिती बदलली तर. इंडिपेंडन्स, जिथे आपण म्हणतो मी जबाबदार आहे, मी बदल करू शकतो. इंटरडिपेंडन्स, जिथे आपण समजतो की आपण एकत्र जास्त करू शकतो. ट्रस्ट आणि टीमवर्क महत्त्वाचं आहे. इफेक्टिव्ह लोक या 3ऱ्या टप्प्यावर पोहोचतात. हॅबिट म्हणजे काय? हॅबिट म्हणजे फक्त रुटीन नाही. कवी म्हणतो, हॅबिट बरोबर नॉलेज अधिक स्किल अधिक डिझायर. नॉलेज म्हणजे काय करायचं, स्किल म्हणजे कसं करायचं, डिझायर म्हणजे का करायचं. हे तिन्ही मिळाले की हॅबिट तयार होते. बदल इतका कठीण का वाटतो? कारण हॅबिट फक्त कृती नसते, ती आपल्या आयडेंटिटीचा भाग असते. आपण म्हणतो मी असं आहे, माझं असंच चालतं, आणि इथंच बदल थांबतो. इथूनच खरी सुरुवात होते.
जेव्हा माणूस स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहतो तेव्हा त्याला समजायला लागतं तो कुठे अडकलेला आहे, तो कसा विचार करतो आणि तो का तसाच राहतो. आणि ही जाणीव पहिलं पाऊल असतं बदलाचं. कारण जोपर्यंत आपण स्वतःची जबाबदारी घेत नाही तोपर्यंत आपलं आयुष्य बदलत नाही. आणि इथूनच पहिली सवय सुरू होते, बी प्रोॲक्टिव्ह. ही फक्त एक सवय नाही, ही तुमच्या आयुष्याची पहिली दिशा आहे. कारण जोपर्यंत माणूस स्वतःची जबाबदारी घेत नाही तोपर्यंत तो पुढे जाऊ शकत नाही. हॅबिट 1, बी प्रोॲक्टिव्ह. आपल्या आयुष्यात खूप गोष्टी घडतात ज्यावर आपला कंट्रोल नसतो. लोक काय बोलतात, परिस्थिती कशी आहे, वेळ कसा चाललाय, हे सगळं आपण बदलू शकत नाही. पण एक गोष्ट आपल्या पूर्ण कंट्रोलमध्ये असते, आपण कसं रिस्पॉन्स देतो. रिॲक्टिव्ह लोक परिस्थितीवर जगतात, प्रोॲक्टिव्ह लोक निवडीवर जगतात. जेव्हा आपण ब्लेम करणं थांबवतो आणि रिस्पॉन्सिबिलिटी घेतो तेव्हा आपलं आयुष्य हळूहळू बदलायला लागतं. हॅबिट 2, बिगिन विथ द एंड इन माइंड. आपण खूप काम करतो पण डिरेक्शन नसते, बिझी असतो पण क्लिअर नसतो. कोवे सांगतो, प्रत्येक गोष्ट दोनदा तयार होते, पहिल्यांदा मनात, दुसऱ्यांदा वास्तवात. जर तुमच्याकडे क्लिअर विजन नसेल तर तुमचं आयुष्य रॅन्डम चालत राहील. इफेक्टिव्ह लोक आधी ठरवतात मला काय व्हायचं आहे आणि मग त्याप्रमाणे जगायला लागतात. हॅबिट 3, पुट फर्स्ट थिंग्स फर्स्ट. आपल्याला माहिती असतं काय महत्त्वाचं आहे, पण आपण वेळ देतो कशाला? अर्जंट गोष्टींना, फोन, नोटिफिकेशन्स, छोट्या कामांना. महत्त्वाच्या गोष्टी, हेल्थ, फॅमिली, ग्रोथ, हे मागे पडतं. कोवे सांगतो, इफेक्टिव्ह लोक अर्जंट नाही, इम्पॉर्टंटवर फोकस करतात. हॅबिट 4, थिंक विन विन. जीवन सगळं कॉम्पिटिशन नाही. काही लोक नेहमी विचार करतात, मी जिंकलो तर तू हरलास. पण हा विचार लांब जात नाही. विन विन म्हणजे दोघं जिंकतात, दोघं वाढतात. रिस्पेक्ट, ट्रस्ट आणि लॉंग टर्म थिंकिंग यावर नातेसंबंध उभे राहतात. हॅबिट 5, सीक फर्स्ट टू अंडरस्टँड. आपण ऐकतो उत्तर द्यायला, समजून घ्यायला नाही. कोणी बोलत असताना आपण आधीच आपलं उत्तर तयार करत असतो. पण कोवे सांगतो, पहिल्यांदा समजून घ्या, मग स्वतःला समजावून सांगा. जेव्हा आपण खरंच ऐकतो तेव्हा नातेसंबंध बदलतात. हॅबिट 6, सिनर्जी. सिनर्जी म्हणजे एकट्याने नाही तर एकत्र जास्त चांगलं तयार करणं. डिफरंट लोक डिफरंट विचार आणतात. जर आपण इगो बाजूला ठेवला तर बेस्ट आयडियाज तयार होतात. हॅबिट 7, शार्पन द सॉ. आपण काम करतो पण स्वतःला मेंटेन करत नाही. हळूहळू थकवा वाढतो, फोकस कमी होतो, मोटिवेशन हरवतं. कोवी सांगतो, स्वतःला शार्पन करा 4 गोष्टींमध्ये, बॉडी, माइंड, हार्ट आणि सोल. जर हे बॅलन्स्ड असेल तरच ग्रोथ टिकते. द 7 हॅबिट्स आपल्याला फक्त सक्सेसफुल बनवत नाही, ते आपल्याला इफेक्टिव्ह बनवतं. सक्सेसफुल माणूस काहीतरी मिळवतो, इफेक्टिव्ह माणूस स्वतःला घडवतो. आणि जेव्हा माणूस स्वतःला घडवतो तेव्हा त्याचं आयुष्य हळूहळू बदलत नाही, ते पूर्णपणे बदलतं.